आपल्याकडे श्रावण महिन्यातला कोणताही उपवास असो, खास करून शुक्रवार सोमवार गोड थोडं तरी बनवलंच जातं. प्रत्येक उपवासाला गोड काय बनवणार, तर झटपट असा हा गोड पदार्थ आहे. मी पेढे घेतलेले आहेत 5-6, त्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकली आहे, वेलची जायफळची पूड टाकून मिक्स करून घेतलं आहे. चपातीला पीठ भिजवतो तेच चपातीचं पीठ घेतलं आहे. छोटी गोळी लाटून छोटी चपाती लाटायची, चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची. आपण मिक्स करून घेतलेलं पेढ्याचं मिश्रण त्यावर टाकायचं आणि थोडा सुकामेव्याचा चुरा, काजू बदाम पिस्ते अगदी बारीक असे तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, ते टाकले त्याच्यावर आणि पुन्हा पेढ्यांचं मिश्रण टाकून मोदक जसं बंद करतो तसं बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं. चपातीपेक्षा थोडी जाड पोळी ठेवायची. तव्यावर साजूक तूप सोडून आपण ही चपाती टाकून घ्यायची आणि मस्त खरपूस अशी ही खव्याची, माव्याची किंवा पेढ्याची पोळी बोलू शकता तुम्ही पेढे नसतील तर मावा आणून भाजून पिठी साखर मिसळून सुद्धा तुम्ही ही पोळी बनवू शकता. सुकामेवा पाहिजेच असं काही नाही. पटकन बनवायचं असेल, वेळ नसेल तेव्हा हा गोड पदार्थ बनवून द्या. लहान मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. करून पहा, लाईक करा.